महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळमध्ये एनजीओकडून बेरोजगारांची फसवणूक, मनविसेचे शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन। शिक्षणाधिकारी यांना मनविसेचे निवेदन, मुख्य संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। आज दुपारी 4 वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे शिक्षण विभागाचे आश्वासन। सर्वत्र शिक्षा समिती नावाच्या दिल्लीस्थित एनजीओकडून यवतमाळ जिल्ह्यात शासकीय भरती प्रक्रियेच्या नावाखाली बेरोजगार युवकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। याच संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी शिक्षणाधिकारी यांच्या लेखी निवेदन देत एनजीओच्या मुख्य संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की उमेदवारांकडून अर्जासाठी 300 ते 400 रुपये शुल्क आकारण्यात आले। निवडीच्या वेळी सिक्युरिटी डिपॉझिट या नावाखाली प्रत्येकी 15,500 रुपये घेण्यात आले। केंद्र किंवा राज्य सरकारकडून कोणतीही परवानगी नसताना शासकीय भरतीसारख्या जाहिराती स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या। निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यातून बालसंस्कार कार्य देण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र या योजनेला कोणतीही शासकीय मान्यता नाही। नानवटकर यांनी असा आरोप केलाय की शिक्षण विभाग काही अधिकारी व आर्थिक उलाढालीत सामील असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहे। बेरोजगारांचे पैसे परत करून खरे दोषी सोडून किरकोळ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात आहे। हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला। मनसेने इशारा दिला की जर शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ तपास करून संबंधित एनजीओच्या मुख्य संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल केला नाही तर फसवणूक झालेल्या बेरोजगारांसाठी विद्यार्थी सेना, शिक्षण विभाग व पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन उभारेल। बेरोजगार युवकांकडून घेतलेले काही शेकडो रुपये परत करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही समोर येत आहे। अशा प्रकारे प्रकरण झाकून टाकले दोषींना अधिक बळ मिळेल आणि भविष्यात पुन्हा फसवणूक प्रकार घडतील असा इशाराही मनसेने दिलाय। या प्रकरणावर शिक्षण विभाग कोणती ठोस पावले उचलतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रसंगी मनसे यवतमाळ शहर अध्यक्ष अमित बदनवरे, सुनील तायडे, प्रथमेश पाटील, तुषार कटपेलवार, दर्शन नानवरे, प्रज्वल ढवळे, निखिल गुज्जलवार, विनय मातने, अमोल भावरे, गणेश कोवे, श्रीराम खंडारे, तुळशीदास सावले, गणेश कानपुरे, ऋषी बनसोळ, सुदर्शन पुनवटकर, धनराज राठोड, राम राठोड, शंकर कासारकर, शेख मुझफ्फर, प्रकाश मोरे, लक्ष्मण बावडे हे पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शिक्षणाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि इथे आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आमची मागणी हे होती की सर्वत्र शिक्षा समिती ही एक बोगस पद्धतीची शिक्षक भरती यवतमाळ जिल्ह्यात करत होती। या सर्व गैरप्रकार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने यवतमाळ शहराच्या वतीने उघडकीस करण्यात आला। शनिवारी आम्ही त्या कार्यालयात आकस्मिक भेट देऊन त्या कार्यालयात जे फॉर्म विक्री चालू होती ती बंद केली, रविवारीही बंद होती आणि सोमवारी त्यावर शिक्षण विभागाने कारवाई केली। कारवाई झाल्यानंतरही अद्यापही त्या सर्वत्र शिक्षण समितीच्या संचालकाविरोधात कुठलाच गुन्हा दाखल झालेला नाही आहे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची ही मागणी आहे की आपण या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा। आज आम्ही इथं हे आंदोलन केले असता जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की आज रोजी गुन्हा दाखल होईल 4 वाजेपर्यंत आणि आम्ही आमचं हे आंदोलन इथे थांबवलेला आहे। आज जर 4 वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक भूमिका घेईल।